पाकिट आहे काय देवा अशी भारी गड्या पारे 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 जेवायला दे का आले परत तू या देते जेवण दे जेवायला बाबा हे नवीन पाकिट माझ्यासाठी आणले का? नाही रे बाबा ते खेळ काही नाही बरं का हो पैशाचं पाकिट आणि कार्ड केव्हा आणलं? बँकेत खातं केव्हा काढलं तुम्ही? अगं काढा जास्त सापडलं ते देऊन तर पोलीस चौकीत उगं डोक्याला टेन्शन नको म्हणून तुला काही बोललो नाही. हो हो देऊन या. काय माहिती मागच्या सारखं या वेळेला पण काहीतरी बक्षीस मिळेल. काय बंड्या काय घरात बबन अरे बबन बबन करे काय झालं काय नाही तिकडे काम आहे एक पटकन चाल. काय काम आहे चालला तुला काय करायचंय हे पाय हे काल रात्री पाकिट सापडलं हे बघ बरं अरे. काय पाय बरं काय निघतं अरे बघ बरं. गणपती पैसे तर आहेतच आणि एटीएम कार्ड पण आहेत मग आणि याच्यावर पिन बी लिहिलाय. चल आपण पैसे निघतात का बघूया. नाही रे बाबा डोक्याला ताप नको बा माझ्या. अरे चाल चाल काय नाही अरे नको बाबा अरे अरे चाल 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 बाबा नको रे भाऊ जाऊ दे नको बाबा बाबा चाल काय मी आहे तसं बरं चाल नको मी बाजार चाल बाबा काय खाऊ चाल चाल पैसे टाक टाक एटीएम कार्ड टाकून बघ टाक 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 टाकलं. अरे पैसे पण काढताय 2000 3000. अरे राख्या हे राख्या हॅलो हा बोला साहेब. हा 2 मुलं आलेले होते पण आता एटीएम मध्ये थोडे संशयास्पद दिसत होते. हा हो बर 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 आले की कळवतो तुम्हाला. उगा जरा आहेत हा हो ठीक हो. अरे थांबा थांबा देते. हे घ्या. एवढे का दमलात? ते सगळं जाऊ दे हे पैसे घे आणि जा तुला पोटा बाजार करू ना. एवढे पैसे? आई यावेळेस बाजारातून माझ्यासाठी खाऊ आणि नवीन भावली आणणार ना? हो आणाल ना. मला माहित होतं ती माणसं तुमच्यावर खुश होऊन तुम्हाला पैसे देतील. अगं ते सगळं जाऊ दे आता. पैसे घेतली हॅलो हा हॅलो पाटील. हा मी आलो. पाठलाग कर त्यांचा पाठलाग कर पकडून ठेव त्यांना पाठलाग कर. हे राख्या गाडी काढून लवकर. यावर माझे त्यांच्या पाठीमध्ये सही आहे.
झालं त्याच्या पाठीमागं त्यांनी त्यांचा मागोवा घेतला. या लवकर चला रे पुढं. अहो साहेब काय करताय, कशाला मारताय यांना? पैसे चोरले कसले पैसे? बोल की कोण शिवलक तुझा पाटलाचे पैसे तुला बेजार असते कसले पैसे? माझ्याकडे काल 15,000 पैसे ते पैसे देऊन टाका. अहो त्यातले फक्त 4,000 राहिले माझ्याकडे. मी आणते, मारू नका आता. लाभ भरू साहेब माफ. मजा काढली का पाटलाचे पैसे होतं म्हणजे हे तर फक्त 4,000 बाकीचे कुठे आहे बाकी देऊन टाकेल साहेब तुम्ही बाकी देऊन टाकू आपण. माफ कर साहेब माफ. अगं काय झालं पारू, हे काय अवस्था करून घेतली स्वतःची? कुठं काय ते काही नाही. अगं पारू मावशी, लपू नकोस. चेहरा बघ तिचा किती मार लागलाय तुला. नीला आधी हात जा बर का, हळद तेल घेऊन ये. अवस्था बघ स्वतःची काय करून घेतली. तुला बरं वाटत नसेल तर आज काम राहू दे, घरी जा आणि विश्रांती घे. नाही नाही ताई, सुट्टी नको, मी आज काम करते. अहो जरा इकडे या पाहू. बाबा इकडे या जरा. बघा इथं पारू मावशीला किती मारहाण झाली आहे. काय करू, काय झालं सकाळी सकाळी? काय नसून ना काय झालं सकाळी सकाळी? अहो जरा तुम्हीच बघा, हिला किती लागलंय. आमचं ऐकत नाही, तुम्हीच समजावून सांगा आता हिला. काय ग पारू, काय झालं? फार घातलंय तुला? नवऱ्यानं मारलं का तुला? नाही साहेब, येताना मी नाही पायावर घसरून पडले म्हणून एवढं लागलं. अगं पारू मावशी, पाय घसरून पडल्यावर एवढं नाही लागत. खरं सांग बाबांना. नाही साहेब, काही नाही झालं. पारू चल आता मी ड्युटीला जायला निघालोय स्टेशनला. चल तुला मी घरी सोडतो. नको नको साहेब, राहू दे, मी माझं काम करते. अगं जा सोबत त्यांच्या. घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. अशा नवऱ्यांना समाजात आजकाल घडलीच पाहिजे. आणि अहो तुम्ही पण फक्त समजावून सांगा हा, उगाच. हो हो समजावतो फक्त. चल पारू. गणप्या तर अजून झोपलाच का? नमस्कार नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. अहो झोप लागली साहेब. गणपत पारू त्या पाटलाच्या विरोधात तुम्ही रीतसर तक्रार नोंदवा. त्यानं जे केलं ते गुन्हा आहे. हो साहेब, जाऊ द्या आता, सोडून द्या साहेब विषय. कुठं वाढत बसता, कारण गुन्हा आमच्याकडून पण झालेला आहे. मान्य आहे गणपतचं चुकलं, पण त्याने त्याचे पैसे परत केलेत ना. त्यांनी असा अमानुषपणे त्याला मारहाण करायची गरज नव्हती. जाऊ द्या साहेब, आता भेटली माझी पाप शिक्षा मला, असं समजतो आपण. गणपत तुझ्या लेकरावारांचा विचार कर. बा, मला लई भीती वाटायला लागली र आता. ते लोक आपल्याला मारून टाकतील. व्हाय बाबा, मला पण बाहेर जायला लय भीती वाटते. ते मोठे साहेब परत येतील का?
अहो आता मला पण काळजी वाटते. आता साहेब काय म्हणतात ते ऐकूया. पारू, काय झालं खरं सांग मला, आत्ताच वेळ आहे. अहो साहेब, मागे यांना एक सोन्याचं दागिने सापडलं होतं. त्यांनी ते पोलिसात परत केलं. तेव्हा त्यांना बक्षीस मिळालं होतं. मग मला वाटलं यावेळेस पण असंच काहीतरी झालं असेल. गणपत, हे काय नवीन प्रकरण आहे? मला खरं खरं काय ते सांग सगळं. पाटील कुठे? हे काय इथं नसले. या चौधरी साहेब या. बोला चौधरी साहेब, तसं काही नाही केलं आमच्या माझ्या. पाटील साहेब, काल तुम्ही गणपत आणि त्याच्या बायकोला मारहाण केली असं कळलंय मला. नशीब त्याचा की तो आमच्या हातून वाचला, तर आमच्या पैशाची चोरी म्हणे साक्षात मृत्यूच. पण तुम्ही पोलिसात तक्रार का नाही केली? कायदा का हातात घेतला? ते आमचा आम्ही बघू चौधरी साहेब. त्या किरकोळ 50,000 रुपयासाठी आम्ही चौकीच्या फेऱ्या मारू काय? काय 50,000 रुपये? पण तो तर होय मग आबा, तो गणपती आमचे पैसे देत नाही ते तर मी बघतोच. आणि साहेब, तुमचा काय संबंध? काय संबंध? त्याची बायको माझ्या घरी काम करते म्हणून मला हे सगळं प्रकरण कळलंय. हे बघा साहेब, हे आमचा वैयक्तिक मॅटर आहे, ते आम्ही बघून घेऊ. तुम्ही मध्ये मध्ये ना खुपसू नका. राकेश गप बस. चौधरी साहेब, गरज पडली की नक्की कळवतो तुम्हाला. या आता. बाबा, त्या गणपतीची एवढी हिंमत, आपल्या विरोधात पोलीस पाठवतो. बघतोच त्याला, संपलाच म्हणून समजा. राख्या, लय मारू नको त्याला. तो आधीच अर्धवेळ झालाय. उगाच मेलं गेलं तर आपल्या अंगात येईल. कुठं चालली काय भावाने? लय मस्ती आली वाटतं तुला आणि तुझ्या त्या बापाला. त्या भिकाड्याला म्हणावं तक्रार माग घे. सोडा माझी वाट, जाऊ द्या मला घरी. तर सोडतोय तुला, पण लक्षात ठेव, तुझ्या बापाला सांगायचं तक्रार माग घ्यायला. हॅलो पाटील साहेब, तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. तुमच्या मुलाने अमानुषपणे मारहाण केलेली आहे. तशी आमची बी तक्रार लिहून घ्या. त्या गणपतीने 50,000 रुपये चोरल्याचे. तुम्ही आधी चौकीत या इकडे, नंतर बोलू आपण समोरासमोर काय आहे ते. हॅलो जगताप साहेब, तुमचे जे चौधरी आम्हाला लय ताप द्यायला लागले. जर बघा जरा, लक्ष घाला त्यांच्यावर. तुला कसं वाटलं? मला पण खूप छान वाटलं. तुला तुझी डॉल आवडली? हो, मला तुझी फेवरेट वाली घेऊन दिली मी. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार सर. गणपत पारो, मी तुमच्याकडेच निघालो होतो. मी का बरं? तुम्ही माझ्यासोबत खोटं तर नाही बोललात ना? मी नाही. पाटलाला विचारलं, तो 50,000 रुपये काढला म्हटलं. मी आईची शपथ घेऊन सांगतो साहेब, मी खोटं नाही बोलत. पारू, तू तर सांग साहेबाला. नाही साहेब, आम्ही फक्त 10,000 रुपये काढले होते. मला तर लई भीती वाटतेय. मला तर घराबाहेर पडायला पण भीती वाटतेय. पोलीस काका, तुम्ही त्या वाईट माणसाला तुरुंगात टाका ना. त्यांनी माझ्या बाबाला मारलंय. राणी पंड्या, घाबरू नका. माझे बाबा आहेत तुमच्या पाठीशी, काही नाही होणार. हो राणी, घाबरू नका तुम्ही. उद्या पोलीस चौकीत या, आपण रितसर तक्रार नोंदवू त्याची. हॅलो आबा. हा बोल की राख्या. बँकेतून चौधरी आपलं ओरिजिनल स्टेटमेंट घेऊन गेलाय बरं का. ते अकाउंट 2 नंबरचं आहे. आपण बसू शकतो. आता यांचं फार झालंय.
काय चाललंय चौधरी? मला काही कळत नाही. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होताय. आपल्याला शोभत नाही. आपल्या पाटलाच्या नादी लागणं आपल्याला परवडणार आहे. हा, असं नाही साहेब, त्यांनी त्या कुटुंबाला मारहाण केली आणि तिच्या मुलीला धमकी दिली, असा सत्याचा गैरवापर मी सहन करून घेणार नाही. कुठं काय तुम्ही कायद्याचं सत्य सांगायचं? कायदा मला शिकवू नका. काय ना, कायदा मला सगळा नाही. एक काम करा, उद्या त्या सगळ्यांना इथे चौकीत बोलून घ्या. मी बघतो पुढं काय करायचं. येऊ शकता तुम्ही? ठीक आहे साहेब. नमस्कार. बस. काय म्हणता पाटील साहेब? गणपत, घाबरू नको. साहेबांना खरं खरं सांग जे काय घडलं ते. साहेब, रस्त्यात पाकिट सापडलं, पण गरिबीमुळे आम्ही त्याचे 10,000 रुपये काढले, पण त्यांचे 4,000 रुपये त्यांना परत केले आणि बाकीचे बी देणार होतो, तरीही त्यांनी आम्हाला खूप मारलं होतं साहेब. साहेब, त्या सिक्युरिटीने कबुली दिली हे दोघं फक्त एकदाच तिथं पैसे काढायला आले होते. जगताप साहेब, हा बोला. एटीएम मधून 50,000 रुपये निघत नाही असं बोल मला. त्याने 5 वेळा कार्ड स्वाईप केले असं. नाही हो साहेब, मागे यांना एक सोन्याचं दागिने सापडलं होतं, त्यांनी ते पोलिसात परत केलं. तेव्हा सरकारने यांना 8,000ची बक्षीस दिलं होतं. मला वाटलं यावेळेस पण बँकेने बक्षीस दिलं असेल. दागिना? कोणतं दागिना मला होतं? हा, गपगप अरे, कशाला मागचं काढचं आता? कायला बोलताय माझ्यापासून? काय ते खरं खरं सांग. तुला जेलमध्ये टाकेन बघ, मग तुझं तोंड उघडून, कळलं का? साहेब, माझ्या बाबा जेलमध्ये नका दाखवू. माझे बाबा सोडत नाही. आम्ही भुकेले होतो म्हणून आम्ही दागिन्याचे पैसे घेतले. साहेब, लॉकडाऊनमुळे 12 पगार होतो साहेब. गरीबमुळे आम्ही तो दागिने विकला. मला माफ करा साहेब. बघितलं, हा हरामखोरांनी सराईत गुन्हेगार आहे. घ्या ताब्यात आधी टाका. साहेब, ती जुनी गोष्ट, जुनी केस. आता सध्या मारहाणीचा गुन्हा दाखल झालाय. चौधरी, काय ना, मला पोलीस मॅन्युअल्स आणि कायदे शिकवू नका. मी करून मला काय करायचं ते. आणि त्या सोडवण्याच्या केसमध्ये पण जरा लक्ष घाला की. काय बरं, चला निघा. राख्या, तुला बाहेर जातो साहेबच बोलायचं. ठीक आहे. मी करतो तुला फोन. हो, चालतं. काय म्हणता पाटील साहेब? जगताप साहेब, बोला. तुमच्या चौधरीला तू नावरा लय काही दबाव करतात. आपण बघू या विमाना. नाही, आमचं आहे ना, तुमचा विश्वास तुमचं काय असं ते जवळ कधी मध्ये तुमचं तर लक्ष आलंय. बोला. जय हिंद. काय म्हणता चौधरी? पाटलाच्या विरोधात माझ्याकडे सगळं पुरावा आहे. गणपतने फक्त 10,000 रुपये काढले. पाटील खोटं बोलतोय. पाटील केस फिरवण्याचा प्रयत्न करतोय. चौधरी, ते पुरावे बिरावे राहू द्या बाजूला. आता तुम्हाला कसं सांग, तुमच्यासाठी नाही का मी एक सरप्राईज आणते. सरप्राईज, तुमच्या बदलीचे आदेश. आता तुम्हाला ते मॅटर आणि हे गाव दोन्ही सोडा. त्याच्यामुळे तुमचा खूप अभिनंदन आहे. लाईफ एन्जॉय करा. कॉंग्रॅच्युलेशन्स चौधरी. साहेब, फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्ही गरिबाचं जे करताय ना, बरोबर नाही करत. माझं काय, माझी तर बदली झाली. मी नाही, गरिबाची जेवढी हाय लागेल ना, तुम्हाला नंतर कळ. येतो सर. पांड्या,
साहेब घरात कोण नाही. इथे तिकडे इथे तिकडे. या साहेब, बसा ना साहेब. नाही आता बसत नाही. इकडे साहेब, आता तुम्ही काय बघायला आलाय? आमचं जे व्हायचं ते सगळं होऊन गेलं. राणी, असं खचून जाऊ नकोस. हे बघ, माझ्या बाबाने तुझ्यासाठी काय आणलंय. हे बघ राणी, हे घे. हे काय आहे साहेब? हे पाटील खोटा असल्याचा बँकेचा पुरावा आहे. पाटील केस नक्की मागे घेतील. माझी बदली जरी झाली तरी नवीन जे साहेब आलेले आहेत त्यांना हे पुरावे दाखवले तर ते नक्कीच तुमची मदत करतील. रडू नकोस राणी, सत्याचा विजय नक्की होईल. काका तुम्ही लय चांगले आहेत. तुम्ही गेल्यावर आमचं रक्षण कोण करणार? साहेब, आमच्यामुळे तुम्हाला तुमची जागा सोडून द्यावी लागली तरी बी तुम्ही आमची मदत करताय. माझं चुकलं. मी तुम्हाला चुकीचं समजलं. मला माफ करा साहेब. काळजी घे. काही गरज पडली मला फोन कर. हो साहेब. चल येतो.